घटक पाचवा आपण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे अक्षवृत्ती. आपल्या सर्वांना माहिती आहे की या पृथ्वीवर जे आपण राहतो, वेगवेगळे ठिकाणं आहेत, स्थळ आहेत, ते स्थळ जर आपल्याला दर्शवायचं असेल, तुम्ही कुठं राहता हे जर सांगायचं असेल, तुम्ही काय सांगता? काय सांगाल तुम्ही? हात वर करा. तुम्ही कुठं राहता? कुठं राहता? कुठं? भारतात. कुठं? अजून? भारत देशात. अजून? महाराष्ट्र राज्यात. अजून? जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात शेवगावच्या डेड कॉलेज. ओके. आता आहे शेवगाव मध्ये राहता. तुमचं ठिकाण तुम्ही किती परफेक्ट सांगितलं. तुमचं घर पत्ता जर विचारला तर काय सांगाल तुम्ही? सांग तुझा पत्ता. ओके. टेंभुर्णी तालुका शिरूर जिल्हा बीड. परफेक्ट त्याच ठिकाणी जाऊ आपण जर त्या विद्यार्थिनीकडे जायचं असेल. है ना? ठिकाण माहिती झालं प्रत्येकाच आपले. मला विचारलं गणेश नगर, पवार वस्ती, शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. इथं जर तुम्ही आला आणखीन परफेक्ट पाहिजे असेल, गणेश नगर किती मोठे आहे ते, मग साईयोग अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 2, मग मात्र तिथं मिस सापडेल तुम्हाला. आता दुसरं पण नाही भेटणार. तसं पृथ्वीवरचं एखादं ठिकाण जर आपल्याला सापडायचं असेल, दर्शवायचं असेल, तर त्याच्यासाठी विशिष्ट पद्धत आपण तयार केलेली आहे. उदाहरणार्थ हे आहे पृथ्वी. त्या पृथ्वीवर एक काल्पनिक रेषा असते जे बरोबर मध्ये पृथ्वीचे 2 भाग करते. या काल्पनिक रेषा ज्या असतात त्या आडवी काल्पनिक रेषा ही 0 अंशाची रेषा असते. अशा अनेक रेषा असतात. त्या तुम्हाला कुठे दिसणार नाही, पण त्या पृथ्वीवर असतात. बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं पण असतात, खाली पण असतात, है ना? असं असतं. याच्यातली ही 0 अंशाची जी रेषा असते, पहिले या सर्व आडव्या रेषांना आपण काय म्हणतो? अक्षवृत्त म्हणतो. ठीक आहे. आणि अशाच उभ्या पण रेषा असतात. त्याला रेखावृत्त म्हणतात. पहिली जी आहेत, आता आपण या आडव्या रेषांविषयी बघूया. ही 0 अंशाची रेषा जी असते तिला आपण काय म्हणतो? विषुववृत्त. आणि ह्याच्यापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा 23.5 अंश वरच्या बाजूला असल्यामुळं वरचा गोल जो असतो ह्याला उत्तरार्ध म्हणतात किंवा उत्तर गोलार्ध, आणि खालचा जो असतो दक्षिण गोलार्ध. तर वरच्या बाजूला 23.5 अंश उत्तर असं या रेषेचं नामकरण केलं जातं. या रेषेला म्हणतात कर्कवृत्त. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे ह्या शून्यापासून खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेकडे जर गेलो आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असं 23 आणि हाफ म्हणजे 23.5 अंश खाली सुद्धा दक्षिण. हे उत्तर झालं, ते दक्षिण. ही जी 23.5 अंशाची रेषा असते त्याला म्हणतात मकर वृत्त. आता ह्या विशिष्ट फक्त 3 रेषा विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त, या दरम्यान जो हा पट्टा असतो हा उष्ण पट्टा असतो. अतिशय
तापमान इथं पृथ्वीवर ह्या पट्ट्यात कायमस्वरूपी खूप उष्णपणा असतो. तर या आडव्या रेषा ज्या आहेत त्याला आपण अक्षवृत्त म्हणतो आणि त्या अक्षवृत्तामधली 23.5 अंश उत्तर या रेषेला काय म्हणतो आपण कर्कवृत्त. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 अंश या रेषेला आपण काय म्हणतो विषुववृत्त आणि 23.5 अंश दक्षिण या रेषेला काय म्हणतो मकर वृत्त. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीवरील अक्षवृत्त पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या. ठीक आहे. त्या जेवढ्या पण आडव्या रेषा आहेत त्या सर्वांना अक्षवृत्ते म्हणतात आणि याचा वापर त्या प्रदेशामध्ये तापमान कसं आहे, त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे याच्यासाठी होत असतो. आणि प्रत्यक्ष एखादं ठिकाण दाखवायचं असेल तर या अक्षवृत्तावर, समजा आपला भारत देश आहे, भारत देश कुठं आहे या अक्षवृत्तावर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असं 23 पर्यंत आलं. भारत आहे 9 अंशावर. म्हणजे या ठिकाणी या देशाच्या इथं ह्या देशावर कुठेतरी भारत आहे 9 अंश, 9 ते 10 दरम्यान. आलं लक्षात. इथं कुठेतरी आहे. आणखी परफेक्ट दाखवण्यासाठी आपल्याला रेखावृत्ताचं माप घ्यावं लागेल. परंतु आजच्या भागामध्ये आपण फक्त अक्षवृत्ते अभ्यासणार आहोत. शेवगाव जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये जर शेवगाव कुठे भारतामध्येच आहे ते, पण जरी आपल्याला प्रॉपर शेवगावचं जर बघायचं असेल तर ते आपल्याला जेव्हा मोजून आपण इथे बघू तर 1 2 3 4 5 6 7 8 19 अंशावर इथे शेवगाव आहे. त्या पट्टीवर कुठतरी आहे. त्याच्यापैकी आणखीन परफेक्ट पाहिजे असेल तर रेखावृत्ताचं माप घ्यावं लागेल. ते आपण उद्याच्या भागात अभ्यासणार आहोत. तर सर्वांना अक्षवृत्ते, त्याच्यामधलं विषुववृत्त